किती खुशी आहे आता तुझी खुशी मी घालवली. काय बघू शकता मस्त आहे की हे बघ, हे साईडला ज्यूस आहे, हे साईडला उमेश आहे, हे साईडला पन्नू आहे. चला काय फायनली बंटी लोक आले आहेत तर मस्त आहे की आता मला काम सांगितलं पाणी घ्यायचं काम करतो मी. हाय बच्चन क्या फायनली बंटी लोक आले आहेत तर मस्त आहे की आता मला काम सांगितलं पाणी घ्यायचं काम करतो मी. हाय बच्चन हे गाईज गुड मॉर्निंग. कशात तुम्ही? मला आशा आहे की तुम्ही सर्व मजा असाल. तर आताच आपली मॉर्निंग झालेली आहे. सो सकाळचे 7 वाजलेत. मस्त दुकानावरती आलो आहे. दुकान अजून लावलंच नाही आहे, साफसफाई पण नाही केली. आपले झाले जरा सध्या पाण्याचे हाल. कालपासून नळ पण नाही आहेत, आपली टाकीमध्ये पाणी पण नाही आहे. थोडंसं पाणी आहे, त्यामुळे दुकान वगैरे धुवून घेऊ, सर्व पेट्या पलंग बिलंग सगळं पुसून घेऊ न लगेच भेटू. आणि दादा गेला नीलमताईच्या इथे पाणी आणायला ओलावं. सो 2 ड्रम दादा घेऊन जाईल. अजून आला नाही दादा. 1 ड्रम घरूनच घेतला, तर 1 ड्रम इथून घ्यायला सांगितलं आईने. सो दादा लगेच जाईल ताईच्या इथे न पाणी घेऊन येईल. सध्या आपल्या इथं पाणी नाही तर काय काम करायची इच्छा पण नाही आहे. आणि असले की कसं जिथं घाण असले की तिकडे पाणी टाकलं की सगळं निघून जातं, असं असतं बघा. यो फ्रीज, पलंग, पेटी. आज आपल्याला ही पेटी धुवायची आहे, सर्वच घाण बाजूला काढायची म्हणून त्या आता गेलं आहे पाणी आणायला. जेव्हा जोपर्यंत दादा पाणी आणेल तोपर्यंत मी मागे दुकान वगैरे धुवून सर्व टाटा वगैरे लावून सर्व तिथे करून ठेवेल. लगेच आपलं साफसफाई करायच्या मागे लागेल. सो चला आलो तर पटापट साफसफाई करून घेऊया. न ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकर जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला पहिलं करूया ही साफसफाई केल्याला लगेच भेटू. तर काहीच दुकान वगैरे लावून डायरेक्ट घरी आलो तो वहिनीला घेण्यासाठी. वहिनी आणि आई चालले तिथं आपल्या इथं कोलेगावात शिवमंदिर आहे, तिथे पाय वगैरे पडायला चाललेत. का वहिनी? अरे यार मोजा पडला बोलतं. याची लय नाटके असते त्यात टाकली याची खवा पण. हे बघा घालणार तर नाही पण नाटकी तेवढा करेल ना टाकल्या. होय मंदिरात जायला लागेल. बरं हे घे घाल. इथे तर शांत बसणार बी नाही बघा काहीच. या असं पकडा लागेल. या बघा त्याची मस्ती बघा. तू घाबरत पण नाही आम्हाला, कोणालाच घाबरत नाही, वहिनीलाच घाबरत. अरे दम दिला तरी त्याला मजाकच वाटतं. आमचा दम बी त्याला मजाकच वाटतं. हा काय मग तो बघतं मग हसण्यासारखंच बघतं. चला तर काहीच वहिनीला सोडूयात दुकानाच्या इथे, म्हणजे नाक्यावरच सोडायचं वहिनीला. तिकडून आई आणि वहिनी मस्त दर्शन करून येतील. आणि दादा गेला बर्फाला, तर बर्फ वगैरे आलं उतरवलं ना तर आपल्याला ब्लिचिंग पावडर टाकायची, सर्व साफसफाई करायची आजच्याच. बघू लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. किती मजा येते किती नाही ते लास्टपर्यंत बघायला विसरू नका. का ना वहिनी? आई टाटा करते. चला निघूया जायला. तर काहीच वहिनीला जस्ट सोडवलेलं मंदिराच्या साईडलाच, आणि आई पण गेलेली आहे. आणि अवघे अर्ध्या तासात दादा बर्फ घेऊन आलाय, फक्त अर्ध्या तासात. नाही तर 1 घंटा ना, 1 घंटा पाऊण तास. आज मी रेकॉर्ड बनवला. 16 किलोमीटर म्हणजे 8 किलोमीटर जायला, 8 किलोमीटर यायला. वापस बर्फ उतरायला अर्ध्या तासामध्ये जाऊन दिला. 15 मिनिटं लागली 16 किलोमीटर जायला, 15 मिनिटं लागली यायला. 1 मिनिटामध्ये बर्फ टाकला. 1 मिनिट पण नसेल लागला. फटकेन रे सर, सोडताना डायरेक्ट टेम्पोनच जाते ना. डायरेक्ट टेम्पोन. चला
गाईज आज पहिल्यांदा असं झालंय की दादा अर्ध्या तासात बरफ घेऊन आलाय. मला वाटलं बी नाही, मी माझं काम करायला घेतलेलं त्याच्या अगोदर दादा घेऊन आलाय बरफ. हे बघा आणि 2च लाद्या आणल्यात कारण की आजच्या पुरतच, उद्याच्या नंतर बघू. बरफ कापून पण ठेवायचा फ्रीजमध्ये. हा परवाचा, उद्या सोमवार ना. आणि तो बरफ बघू आपल्याला कापून ठेवावं लागतं ना, म्हणजे मंगळवारचं टेन्शन आम्ही 1 दिवसातच करून टाकतो. तसं पण बंद असला तरी जाता सोमवारी बरफ वगैरे कापतो, त्यामुळं काही टेन्शन राहत नाही. तर चला आलोय तर बरोबर बरफ वगैरे उतरून घेऊया, लगेच आपला जो काम आहे तो करून घेऊया. ना आता सर्व आपल्याला ब्लिचिंग पावडर टाकून इथं सर्व साफसफाई करायची आहे. आज दादा बरफ उतरवेल आणि वापस 2 ड्रम पाणी घेऊन येईल, कारण की पाणी आपल्याला खूप लागणार आहे. सर्व साफसफाई करायची बोलल्यावर पाणी तर लागेलच. सो लास्टपर्यंत आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. किती मजा येते किती येत नाही ते बघायला विसरू नका. तर चला दादाने उतरवल्यात लाद्या. आपल्या ह्या लाद्या आपल्याला इतर लावायच्यात आणि 2च फल्या ठेवल्यात मस्त. एका साईडला मी भांडे काय बोलतात घासाची सुरुवात केली, त्याच्या अगोदरच दादा आलाय. चला येऊ टाकल्या बघा गाईज. याच्या बाजूला कोणीच नाही आहे, इथं आई थांबले नाही. येऊ बघा एकटा कधी भिजतोय, किती खुशी आहे. आता तुझी खुशी मी घालवली. आप क्या करेगा कालिया, सॉरी टकलिया. गेला पाणी, पाणी गेला. टकल्या पाणी गेला. ए टकल्या पाणी गेला रे टकल्या. याला पाणी गेला तरी सांगते बी याला समजे नाही. हो वहिनी भिजला हक्का. बा चांगला भिजला, सगळा भिजला आहे, थोडा बी नाही राहिला. अरे हो अब मी बंद केले स्वतः तो बघ भिजलं. गाईज घेतले बघा ब्लिचिंग पावडर टाकायला. हे बघा थोडं पाणी टाकेल ना लगेच खराट्याने फिरवेल. हे बघा सगळी घाण आहे, चिकटपणा सगळा निघून जाईल. आई त्या साईडला ब्लिचिंग पावडर टाकते, मी जरा असं पाणी मारतो फटाफट. बघा झाडू आहे, जास्त काय नाही करायचं. मग तुम्ही जर फिरवत असेल तर बघा नॉर्मली. बाबा पण या नाकांची केस जातात आणि बाबाला बेकार अख्ख्या डोळ्यातून हात बी निघतात. दादा पण आला टेम्पो घेऊन पाणी म्हणजे पाण्याचा. चला तर गाईच मस्त सर्व काय साफसफाई केलेली आहे बघा. ब्लिचिंग पावडर टाकल्यावर इथं सर्व चिकट, इथं तर लय चिकटपणा असतो. याचा बघा या साईडला ना लय चिकटपणा असतो, सर्व चिकटपणा काढलेला आहे. हे बघा इथं पण शेवाळ बिवाळ लागलेलं असतं. हे सगळं काय साफसफाई केले, दुकान पण बंद करून झालेलं आहे. हे बघा सर्व म्हणजे सर्वच बेसन बिसन सर्व घासून झालेलं आहे, काय टेन्शन नाही आहे. टेम्पोमध्ये टाकलं ड्राम, आता निघतं घरी जायला. लगेच भेटूया फ्रेश होऊन. आपल्याला जायचं आहे आकाश भाऊच्या इथे घरला. तो आकाश भाऊने आपल्याला बोलवलं आहे, आपण जाऊया. ब्लॉगमध्ये लास्टपर्यंत कंटिन्यू राहा. पहिले घरी जातो, मस्त फ्रेश वगैरे होतो, कपडे घालून लगेच तुम्हाला भेटतो. तो चला भेटूया नंतर. तर काय दुपारचे वाजलेत 1:45 वाजलेत. आता निघलो आम्ही जायला आकाश भाऊच्या इथे. मस्त गाडीमध्ये पेट्रोल वगैरे टाकला आणि चाललो आता मधल्या रस्त्याने. सो इथून जाऊ आम्ही पहिला दहिसरमधून, याला माहिती आहे रस्ता गट्ट्याला जसं बोलतो जाऊ, कारण की त्या रूटने लांब पडतो ना, म्हणून इथून जवळ शॉर्टकटने जातो. चला चालतं आता गावातून. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. काहीच अर्ध्या रस्त्यात जातच होतो, मस्त मांस वगैरे घेतलाय ना, भावांनी लस्सी आणलेली. आता जात आता पिऊ बरं, लस्सी पिऊ ना लगेच आपल्या वाटेला लागू. गाईज या साईडला बघा गाडी पार्क केले ना, आपल्या आकाश भाऊच्या इथं चाललोय आम्ही. आता आलोय
फायनली पोहोचलो. तर चला विरता विरता घालून कुठं आले आकाश भाऊ. चला तर काहीच पोहोचलोय फायनली आकाश भाऊच्या इथे. विरता विरता घालून कुठं आले. आल्यापासून धन्यवाद. तू बोललेला म्हणून आलो रे. अरे यार लगेच नको थांब ना जरा बसू दे ना. माझा ना ठीक आहे भाऊ. धन्यवाद हा इथपर्यंत आल्याबद्दल. कसं आलं विचारायला. आला बरोबर ना ठीक आहे. बस विलेज हॉटेल इथंच आहे ना. कुंड टेकू ना. येऊ का इथे विलेज हॉटेल. मी इथे जॉबला आहे. काढलं मार्केटमध्ये लई फिरले बस हे चालेल. काय बघू शकता मस्त आहे की हे बघ. हे साईडला ज्यूस आहे, हे साईडला उमेश आहे, हे साईडला पन्नू आहे. त्याला मस्त आहे की बघा. काय आला अरे थांब ना 2 मिनिटं. हे बघा एवढा प्रसाद आहे तुमचा. जाम आहेत ना. अरे एवढं नको. काय बघू शकता घरचे किती. चला काय फायनली बंटी लोक आले आहेत. तर मस्त आहे की आता मला काम सांगितलं क्या. चला भाऊ. दिला तुम्हाला तर मी दिला आता मी उचलून घेतो. चला आले आले आकाश भाऊने आपल्याकडे ज्यूस बीस सर्व काय आणलेला. परत आणला. यावेळी बघा हे 3 ग्लास आम्ही पिलेले. यावेळी वापस एक पियाला घेतला. आणि माझा ठेवला बघा इथेच अजून. तू जेवला. तुमचं वाट बघत होतो मी. ठीक आहे. खाऊन पण उपास आहे मला. चला तर गाईज आम्ही आता घरी जायला निघलोय. आकाश भाऊला आता बाय बाय करतो न लगेच आपण जायला निघतोय. तर आकाश भाऊ सोबत आलतो. कुठे चाललो रे आपण आता. समोरच्या बिल्डिंग मध्ये सायपल बिल्डिंग आहे. सायपल बिल्डिंग त्याच्यामध्ये चाललं. हे दूध द्यायला चाललं. दूध नाही भांग आहे. भांग आहे हो. काय म्हण मला तर दूध बोलले पण भांग वगैरे माहिती नाही. चालू माझी गाईज याला सर्व काय माहिती आहे. तरी आता आम्ही चाललो. आकाश भाऊला भेटून बरं वाटलं. बोलायचं म्हणून बोला. चला गाईज मजा आली यार. मी तुमच्यासोबत रिटर्न येतोय घरी. हा तुमच्यासोबत येतोय आता. येतोय खरंच येतोय. आम्ही आज लगेच निघतोय. आम्हाला खेळायला पण जायचं आहे. मग येतोय ना खेळायला. उद्या सुट्टीच आहे मला. हा चालेल. टांडो घालायचा टांडो. किती वर्ष झालं तू खेळायला खरं ना. बॅट किती वर्ष झाली पकडली. वर्ष 1.5 वर्ष तरी झाला क्रिकेट खेळलोच नाही. कसं कामाचे तुला टाइम भेटत नाही. बरोबर आहे. क्रिकेट तर तुला माहिती आहे. लय जेवायला लांब नका लांब देऊ पण क्रिकेट पहिला हा. नाही आपला भाऊ लय लांब लांब 6 मारायचा पहिले बी ना. आता फॉर्म आहे का संपला. तो कुठे लांब इथं जायचंय. चला काहीच सर पोहोचलो. हे बघा ही सायपल बिल्डिंग. सायपलच ना रे. कुठे चालला इथे घेऊन. हा चला भाऊच्या मागे मागे चाललोय आम्ही आता. यो चला चालले तुम्ही. हो चाललो. चल भाऊ चला काहीच. हा काय भाईला बाय बाय केला आता. तो येतोय संध्याकाळची येशील ना. मी संध्याकाळी येतो. सध्या आता त्याला तिकडे काम आहे ना म्हणून तो नाही येत. नाही तर आता आपल्या सोबतच आला असता. सो बराच टाइम स्पेंड केला त्याच्यासोबत पण.
भारी वाटला. आपण निघूया इथून कडेकडेने. कुठे तरी पोलीस बिलीस असतील तर बघू न लगेच निघू. असतील का आता मामू? नसतील या टायमात. नसतील तरी ना? पण एकटा म्हणजे असले ना दोघांना उतरवत एकटा पुढे घेऊन गाडीचा चालेल चल. हा यो बघा यो दक्षिण दिन विलेज हॉटेल. चालू गाडीत नको तो नाही याला चालून दे तुला. तू चालू ना. मी चालू हा चालू. मी जावत नाही रे, बंटी चालू गाडी मला मध्ये वाटत. चला चल भाऊ बाय भेटू संध्याकाळी येतो मी. नक्की या पण मला फोन कर कल्याण भेटायला येतो. मला घ्यायला जा आरामाने. जाशील ना रे? हो आपण दोघं राहू. चालेल ना? जा. चल बाय. चल बाय. चला रे बाय. संध्याकाळी घ्यायला ये. नक्की फोन कर पण. चल चल. Love you. बहुत प्यार. हाव. तर गाईज रात्रीचे 8 वाजलेत. सो आकाश भाऊ वगैरे काय आलाच नाही आहे. तो उद्या सकाळी येईल. सो मी आणि आपले मित्र सर्व चाललो आहे आम्ही खिडकालीला जत्रेमध्ये. फक्त यो येत नाही भावेश. भावेशला जायचं नाईटला कामाला. नाही यो जगदीश पण येत नाही आहे. असं पोरं निघले ना अर्धी पोरं राहतात ना अर्धी पोरं निघतात. आता याला काहीच काम नाही घरी, काहीच काम नाही. असं पण नाही की गाडीवर जागा नाही. गाडीवर जागा आहे तरी पण येत नाही. आणि जेव्हा गाड्या कमी असतात तेव्हा पोरं बघायला पाहिजे तुम्ही फक्त. आणि जेव्हा गाडी असतात ना तेव्हा बघा तुम्ही. खतरनाक काम यांचा नाही यो. याचा बोलून फायदाच नाही काही. याचं किती बोललो तरी याला कमीच आहे. चल ना भाव्या. अरे कामावर जायचंय. चल ना यार. कामावर असं जायचं आलो असतो. राहू दे आजचे दिवस नको जाऊ. चल कामावर जाऊन बोल. आम्ही विकीची वाट बघतोय. विकी अजून आला नाही. त्यालाच घेऊ न लगेच निघूया जायला. बघू आता विकी किती टाइमपास करतो ना किती नाही. सर्व पोरं ऑलरेडी रेडी झालेत. अर्धे पोरं गेलेत पण समोर. आता विकीची वाट बघतो. गाईच पोहोचले आता. आम्ही गाड्या या साईडला पार्क केल्यात. आता इथून चाललोय चालत चालत. इथून टर्न मारला की मंदिर आहे. पण आपल्याला मंदिरात जायचंय का रे? हा एवढ्या गर्दीमध्ये. गर्दी खूप आहे. चला गाईज दर्शन झालं तर करू नाही तर जत्रा फिरू. चला लेट्स गो. बघा पोरं बघा किती. तरी पण भावेश कुणाल आणि तिघ जणांना आले. बाकी भावेश कामाला चाललेला आणि कुणाला टाइम वगैरे नव्हता त्यामुळे. बाबा बाबा हे एका साईडकडून चाला ना बाई.
दर्शन वगैरे झालेलं आहे आमचा. तर बरं झालं तो शुभम भेटला आणि आम्ही पाठवून घेऊन मस्त घेतलं ना, तरी पाठीत दर्शन घेतलेला आमचं. फिरून सगळं झालं तर आम्ही चाललो पिंपळेश्वरला. बघू आता पोरं काय बोलतात म्हणून. तर काय आमचं दर्शन वगैरे तर झालेलं आहे. तर आम्ही पाठवून दर्शन घेतलेला. बंटी वगैरे पाठी पूर्ण आला चिंट्या बबल्या पण आमच्यासोबत. चला आपण चाललो पिंपळेश्वरला. तर आवाज तर येत नसेल माझा. यांनी पूर्ण आला करायला घेतला. चला पिंपळेश्वरला. तर काहीच रात्रीचे 10:30 वाजलेत. आता निघलो घरी जायला. सो आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला ना कसा नाही. चला बाय बाय.